गेल्या 2 दिवसांपासून नगर जिल्ह्यात 3 गंभीर घटना घडल्या। 2 गुन्हेगारी क्षेत्राशी होत्या। शेवगाव तालुक्यातील कापसे टोळीतील गँगवॉर आणि जामखेडमधील सागर मोहोळकरचा मृत्यूने जिल्हा पुन्हा चर्चेत आला। तर या 2 दिवसातील तिसरी घटना होती पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची। खरं तर ही बातमीच आम्हाला करायची नव्हती, कारण जो भागवत धर्माचा पताका तुम्ही आम्ही स्वाभिमानाने फडकवतोय, तोच पताका काही भोंदू बाबा आपल्या काळ्या कृत्यानं डागाळतायत, हे सगळं मनाला पटणारं नव्हतं। त्यामुळेच ही बातमी आम्ही टाळली होती, परंतु अशा भोंदू बाबांचा खरा चेहरा जगासमोर आणावा म्हणून आम्ही ही बातमी करत आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। या घटनेतील संशयित नराधमाला भोंदू बाबा म्हणावं का, हा खरा प्रश्न आहे। कारण भोंदू हा शब्द फक्त फसवणुकीशी संबंधित आहे, परंतु पारनेरमधील ढवळपुरी येथील या संशयित नराधमाने आपल्या वासनेच्या आहारी जाऊन एका कोवळ्या कळीला अक्षरशः चुरगळलंय। आता आम्ही चुरगळलं का म्हणतोय ते समजून घेऊ। त्यासाठी या घटनेतील FIR पाहावी लागेल। पीडित मुलगी ही 17 वर्षांची आहे। ती 8वीत असल्यापासून तिच्या शरीरासोबत या नराधमाने खेळ केलाय। ती 8वीत असल्यापासून या नराधम बाबाच्या वासनेची बळी ठरली आहे। ती FIR मध्ये म्हणते, घटनेच्या दिवशी 10 मार्चला आरोपीने पीडितेला फोन करून घरी भेटण्यासाठी बोलावलं। पीडितेने आरोपीकडे जाण्यास नकार दिला, त्यामुळे आरोपीचा संतापनावर झाला। त्याने पीडितेच्या वडिलांना आणि भावाला मारून टाकण्याची धमकी दिली। धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली। यावेळी संतापलेल्या आरोपीनं तिला गालावर चपाटी आणि अंगावर बांबूने मारहाण केली। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या अंगावरील सगळे कपडे काढून किचनमध्ये गेला, गॅसवर सांडशी गरम करून आणली आणि मुलीच्या गुप्तांगाजवळ दोन्ही मांड्यांना चटके दिले। मुलीने विरोध केला तेव्हा तिच्या हाताला चटके आरोपीने दिले। या प्रकारानंतर पीडिता आपल्या घराजवळ रडत बसली। ही बाब भावाने पाहिली। दोन्ही मांड्यांच्या मध्ये चटके दिल्याने पीडितेला चालताही येत नव्हते, त्यामुळे भावाने पीडित बहिणीला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बहिणीसोबत घडणारा प्रकार ऐकून भावाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली। आता या घटनेतील नराधम कोण, तर यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज। या महाराजांना ढवळपुरी जवळ ही दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था उभारली आहे। या संस्थेचा तो अध्यक्षही आहे। कीर्तन प्रवचन करत त्याने पारनेर तालुक्यात बरंच नावही कमवलंय। शिवाय त्याच्या वारकरी शिक्षण संस्थेत 20च्या आसपास विद्यार्थीही आहेत। वारकरी शिक्षण घेतात। हा गुंजाळ महाराज मूळचा सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील असल्याचं सांगितलं जातं। तो 10 वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यात आला। अण्णासाहेब गुंजाळ असं त्याचं खरं नाव आहे, परंतु परिसरात प्राबल्य असल्यानं थोरात आडनाव त्यानं धारण केलं, असंही काही बातम्यात म्हटलं आहे। आरोपीच्या निवासी वारकरी शिक्षण संस्थेत सध्या 20 विद्यार्थी अध्यात्म व वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात। हा गुंजाळ महाराज पारनेरमध्ये जेव्हा राहत होता, त्याच्या शेजारीच पीडितेचं कुटुंब आहे। म्हणजेच या पीडित कुटुंबाची व या महाराजांची 10 वर्षांची ओळख आहे। या पीडितेच्या भावालाही या महाराजानं आपल्या संस्थेत कामाला ठेवलं, त्यामुळे या कुटुंबाचा या महाराजावर विश्वास वाढला। याच विश्वासाचा गैरफायदा या बाबानं घेतला। ही पीडिता जेव्हा 8वीला होती तेव्हापासून या नराधमानं तिचं शारीरिक शोषण सुरू केलं। कुटुंबाला मारण्याची धमकी, स्वतः पीडितेला जीवे मारण्याची धमकी, भावाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी, असं करत या बाबानं या पीडितेचं गेल्या 5 वर्षांपासून शोषण केलं। पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत। गेल्या आठवड्यात 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार झाला होता। या प्रकरणात 7 आरोपींविरोधात गुन्हाही दाखल आहे। त्यापूर्वी पारनेर शहरातील एका लॉजवर अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता। रविवारी पुन्हा एका कीर्तनकार बाबाने अल्पवयीन मुलीला धमकावत अत्याचार केल्याचा प्रकार घडला। या संशयित महाराजाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीही मिळाली आहे, परंतु सतत घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे। पारनेर तालुक्यातील आरोपींना कोणी पाठीशी घालतंय का, कुणाच्या जोरावर आरोपी हे सगळं बिनधास्त करतायत, हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत। अत्याचार करणारे एखाद्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत का, याचाही तपास व्हावा अशी मागणी सध्या होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।